या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित नागरिक आणि महानगरपालिकेची फसवणूक झालेली आहे। याच्यामध्ये खरं म्हणजे महानगरपालिकेची त्यांनी विधिवतपणे बांधकाम परवानगी घ्यायला पाहिजे, डेव्हलपमेंट चार्जेस भरले पाहिजेत, पण अशा स्वरूपाचे कुठल्याही स्वरूपाचे भरलेले नाहीत असं आमच्याकडे गेल्या वर्षी निदर्शनास आलं होतं। बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यानुसार आम्ही आमच्या टीम गठीत केल्या होत्या। त्या टीमने प्रत्यक्षपणे जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यामध्ये व्हेरीफाय केलं होतं। 65 अधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये तक्रार होती की ज्या बांधकामाच्या तक्रारीबद्दल महानगरपालिकेची खोटे दस्तावेज दाखल करून रेराची परमिशन मिळालेली आहे आणि त्यानुसार लोकांना ती फ्लॅट विकलेले आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती। त्यानुसार आम्ही आमच्या महानगरपालिकेचे सर्वेअर्स आणि सगळे विभागाचे जे स्टाफ आमचा होता त्यांच्यामार्फत आम्ही सर्वेक्षण केलं पूर्णपणे आणि त्याच्यानुसार व्हेरीफाय करून घेतल्या कुठल्या गोष्टी कुठल्या ठिकाणी आहेत आणि जसं प्रत्यक्षपणे पाहणी केली। या पाहणीमध्ये ज्यानुसार पुन्हा विधिसंमत जी काही ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली 260ची नोटीस आहे, 348 आहे, 428 आहे, यानुसार आम्ही त्या नोटिसेस इश्यू केल्या होत्या। त्यानुसार अधिकृत बांधकाम आम्ही ती घोषित केली। 65पैकी 57च्या बाबतीमध्ये आम्ही ती तातडीने कारवाई केली। उर्वरितच्या बाबतीमध्ये जिथे MIDC आणि MMRDA ज्याच्यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामार्फत कारवाई करणं अपेक्षित होतं। या 57 बांधकामांच्या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेने गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। काही इमारती पाडण्याबद्दलची कारवाई पण झालेली आहे आणि उर्वरित संपूर्णपणे ज्या इमारती असतील, ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही डिलॅपिलेशनची कारवाई पूर्ण करणार आहोत। निश्चितपणे या बाबतीमध्ये संपूर्णपणे सखोल चौकशी केली जाईल। यामध्ये कोण दोषी आहेत, काय आहे, प्रोसेस का केली गेली नाहीत, पण ही जी सगळी ॲक्टिव्हिटी आहे ती 2015 पासून 2022 या कालावधीमध्ये झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे। त्या दृष्टीने त्याच्याबद्दलची पूर्ण संबंधितांच्याबद्दलची माहिती, ती सखोल माहिती तयार करण्याची आमची कारवाई सुरू आहे।